हाय हॅलो सगळ्यांना। तर आपण आज बनवणार आहोत मटकी बटाटा, म्हणजे गावची मटकी आणि बटाट्याची भाजी। तर तुम्ही बघू शकता, आपण नेहमीप्रमाणे कांदा, मिरची, कढीपत्ता, लसूण, जिरं, मोहरी टाकून घेतलेलं आहे। आणि इकडे मटकी, बटाटा आणि टोमॅटो हे असे आपण टाकून घेतलेले आहे। तर आता आपल्याला भाजी बनवायची आहे मटकी बटाटा भाजी। ही गावची मटकी आहे आणि मटकी बटाटा भाजी याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण कांदा, मिरची, लसूण, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। ते आता आपण व्यवस्थित लालसर परतून घेऊया। लाल होत तो पण परतून घेऊया। तर परतलं तर जरा भाजी जरा व्यवस्थित लागते आणि होते सुद्धा छान, तर आणि चवीला पण चांगलं आहे। शक्यतो पावसाळ्यामध्ये ना कडधान्य खावेत, कारण की कडधान्य चांगले असतात थंडाव्यामध्ये खायला। गरमीमध्ये जास्त नाही खायचे, कारण गरमीमध्ये गरम पडतात आपल्याला। कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण आज जी रेसिपी आहे ना मटकीची भाजी, ती रेसिपी मला खूप आवडते। गावची मटकी ही मला खूप आवडते। म्हणजे मटकीची भाजी आजचा स्पेशल मेनू आहे, कारण आज गुरुवार आहे आणि उपवास आहे आणि मला पूजा देखील करायची आहे, पटपट आवरायचं आहे। तर म्हटलं की आपण आज मटकीची भाजी बनवूया। तर मी तुम्हाला सांगते काय काय लागणार आहे। त्याच्यासाठी लागणारे हे मसाले, हा घरचा लाल मिरचीचा तिखट मसाला, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या। थोडीशी हळद ॲड करू आपण, थोडासा गरम मसाला आणि थोडासा भाजीचा मसाला। हे असं आपण मसाले मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, या भाजीला तुम्ही वाटलेला मसाला जरी नाही टाकला ना, गरम जे आपण हिरवा मसाला वाटण वाटलेलं असतं ते नाही टाकलं तरी छान होते। गॅस स्लो करून बारीक आचेवर करून घ्या, कारण मसाले करपतात। तर त्याच्यामध्ये आपण हे मटकी, टोमॅटो आणि बटाटा आहे बघा, ते आपण टाकून घेणार आहोत। हे बघा, आपण टाकून घेतलेलं आहे। तर त्यात आपण परतून घेऊया। हे बघा, ते आता परतून घ्यायचे चांगलं मस्तपैकी दिसते आणि तरीदार। मटकीची भाजी खायला खूप छान लागते, कारण की मी आज 2-3 दिवसातनं व्हिडिओ बनवते, कारण की माझे आज फ्रेंड्स मला म्हणत होते की दीपाली ताई तुम्ही आज व्हिडिओ टाकला नाही, 2 दिवस झाले तुमचा व्हिडिओ येत नाही आहे। तर मी म्हटलं थोडी माझी तब्येत पण डाऊन होती, मला ब्लड टेस्ट करायच्या होत्या। जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहिला की माझी तब्येत बिघडलेली आहे आणि मला डॉक्टरने ब्लड टेस्ट पण करायला सांगितलेली आहे। तर थोडी नॉर्मलच तब्येत आहे। तर तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे भाजी बघा, थोडी तरी सुद्धा येते बघा, तरी येते मस्तपैकी तरी येते। मटकीची भाजी खायला खूप छान। त्याच्यामध्ये थोडं आपण आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करूया, तुम्हाला जेवढं पाहिजे। काही लोकांना मीठ जास्त लागतं, तसं माझ्या मुलीला थोडं टाकलं तरी ती म्हणते मम्मी जेवणामध्ये मीठ नाही आहे। ॲक्च्युली मंगळवारी काय झालं माहिती आहे का, जेव्हा उपवासाचं जेवण बनवलं आणि माझी तब्येत थोडी 8 दिवस झाले बरं नाही आहे, त्याच्यामध्ये मीठ झालं असेल टाकायला। मी सगळं जेवण परफेक्ट बनवलं आणि वरणामध्ये म्हणजे डाळीमध्येच मीठ नाही टाकलं, तर ती भाजी तिला अळणी लागली। तर ती पटकन बोलली, तर माझे मिस्टर काही बोलले नाही, कारण की त्यांचं कसं असतं, जेवण ताटात पुढे आलं ना तर ते गपचूप खायचं, म्हणजे त्याच्या असं सांगायचं नाही की बाबा हे कमी आहे ते कमी आहे। तर जेव्हा मी तो घास पहिला तोंडात भरला तेव्हा मला कळलं का आणि मी त्यांना विचारलं का हो डाळीमध्ये मीठ नव्हतं, तुम्ही काय बोलले नाही? म्हणतात दीपाली उपवासाचं जेवण होतं आणि ताटावरनं उठायचं नाही, म्हणून मी तुला काही बोललो नाही। तर माझी मुलगी नाही, कारण तिला लागतं, ती स्वतः उठली, मीठ घेतलं, मला पण दिलं, तिच्या पप्पांना पण दिलं आणि मग ती भाजी आम्हाला चविष्ट लागली थोडीफार, कारण मीठ नसेल तर जेवणाला काही चवच येत नसते। बघू शकताय बघा मटकीला कसं ऑइल सुटतंय ना, आणि छान होते माहिती आहे का, छान होते। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं कोथिंबीर ॲड करूया, कारण नंतर मी पाणी ओतणार आहे, कारण थोडंसं ना त्याला ही गावची मटकी आहे ना, तर त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, तेल सुटलं ना तर समजायचं मटकीची भाजी छान होणार आहे, कारण तेल जास्त टाकायचं नाही। गावच्या मटकीला तेल ऑलरेडी सुटतं, जसं आपण नॉनव्हेजला काही पदार्थ अशा आहेत। आता मध्ये थोडंसं पाणी टाकूया, जेवढं पाहिजे तेवढंच टाका। आता तुम्ही बघू शकता, हे बघा, तुम्ही पण एकदा घरी तयार करून बघा मटकीची भाजी। हे बघा, हे घरची मटकी आमच्या गावाकडून आणलेली आहे, तर त्याची भाजी आणि बटाटे बघा छान दिसते ना। तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आपली भाजी कशी झालेली आहे। तुमच्या फॅमिलीला पण करायला सांगा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब करा की भाजी कशी झाली हेही मला सांगा, आणि तुम्ही देखील करून पहा की भाजी कशी झाली आहे।
तर चला आपण भेटूया भाजी झाल्यानंतर. अजून आपल्याला जेवण आपलं पेंडिंग आहे, बनवायचं आहे, तर ते पण बनवून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे जेवण कसं झालं आणि मी अपलोड करणारच आहे आपला आजचा ब्लॉग. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. चला बाय. हाय हॅलो. चला तर मग आता आपण घाडगे बनवायला घेऊया, कारण आज उपास असल्यामुळे आपली 2 रेसिपी होणार होत्या. तर आता आपण घाडगे करायला घेऊया. तर तुम्ही बघा आता मी कसे बनवते. हे बघा, हे असं पीठ घेतले आपण, काकडीचे घाडगे बनवणार आहोत. पीठ घेतले आणि त्याच्या वरतून आपल्याला थोडीशी खसखस टाकायची, जेणेकरून ते चवीला चांगले लागतात. तर तुम्ही बघा आता मी कसं करते. थोडीशी बोटं लावून घ्यायची, ते बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, थोडेसे बोटं लावून घ्यायचे आणि त्या अलगद कमी आचेवरती हे तेलामध्ये सोडायचे. असं तेलामध्ये सोडलं ना, कमी आचेवर सोडा, जेणेकरून त्याच्यामध्ये गुळ असतं आणि गुळामुळे ते करपतं. तर तुम्ही कमी आचेवरतीच ते करा, चवीला खूप छान लागतात. त्याच्याबरोबर आपल्याला गोड काही पदार्थ, खीर वगैरे खायची गरज नाहीये. हे बघा कसे फुगतायत, तर तुम्ही बघू शकताय बघा कसे फुगतायत, छान फुगतायत. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये विचारा की कसे बनवलेत काय. मी रेसिपी कमेंटमध्ये शेअर करेल. कमेंट केल्यानंतर तुम्हाला कॅप्शनमध्ये मी शेअर करेल. तर तुम्ही ते बघू शकता, मस्त होतात आणि चवीला एक नंबर लागतात, खुसखुशीत. हे बघा.